मन मंदिरा गजर भक्तीचा. अरे तीर्थामध्ये धोंडा आहे, पाणी आहे, हा बघण्याकरता जावं, पण तिथे गेलं म्हणजे पाप धुतलं जातं असं बिलकुल नाही. एक सांगू, महाराज म्हणतात ते मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाच्या बापे. महाराज बाप काढायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाच्या. अरे कशाला, म्हणून इथे म्हणतात मी तुला बद्ध पकडतच नाही म्हणून मुक्त करण्याचा प्रश्न आहे. कोणत्या अवस्थेला तुला कमी पकडतच नाही, तुला कमी पकडतच नाही. एक लक्षात घ्या, दृष्टांत थोडक्यात सांगतो. 2 वर्षाचा मुलगा आहे, वयोमानाप्रमाणे ज्ञानाने बघितलं तर तो बाप केव्हाही श्रेष्ठ आहे त्याच्यापेक्षा. पण त्या मुलाकडून जर बघितलं तर मुलामुळे बाप का पुरीच बाप होता, आकाशातून पडला बाप. काय मी एक तुम्हाला सांगू का, एक मूल झालं ना की जो 2-3 डझन नाती निर्माण होतात. कोणी आत्या होते, कोणी मावशी होते, कोणी काकी होते, कोणी आई होते, कोणी आजोबा होतो, कोणी पंजोबा होतो, कोणी काय. एक नातं, एक जन्म झाला की एवढ्या नाते. टुडे आय एम फादर. वा, कालपर्यंत आज फादर, बाप आहे मी मुलामुळे. म्हणून तुकोबाराय म्हणतात अमुचिया योगे तुझं देवपण. अरे भक्त आहे म्हणून देव आहे, नाही तर तुला विचारतो कोण. म्हणून इथे मोठी गंमत सांगितली आहे बघा. म्हणून कमी लेखायचं कारण, कमी का लेखत नाहीत तर तुझ्यामुळे मी आहे आणि माझ्यामुळे तू आहेस, माझ्यामुळे तुझा जन्म आहे. पण तू झालास म्हणून मला बापपद मिळालं. म्हणून जीव आहे म्हणून देव आहे, आणि देव आहे म्हणून जीव आहे. आमचे महाराज सुंदर म्हणायचे, जीवाचं असणं हे प्रभूचं दिसणं, आणि प्रभूचं दिसणं हे जीवाचं असणं. जीवाच्या असण्यातून प्रभू दिसतो आणि प्रभूच्या असण्यातून जीव दिसतो. आईच्या असण्यातून मूल दिसतं आणि मुलाच्या असण्यातून आई बघायची गरज नाही, आईचं अस्तित्व प्रगट होतं. आधी जड पकडायचं आणि मग चैतन्य दाखवायचं. कशाला पाहिजे भानगड? ही भानगडच नाही, इथून तिथून तोच आहे. जीव दशा जर असेल तर मुक्त, बद्ध असेल तर मुक्त. जीवदशा असेल तर त्याच्यातून सुटका. इथे त्याच्या पलीकडे गेल्या कारणाने काही बघण्याचं वेगळं काही कारणच नाही. म्हणून कनिष्ठत्व नाही फेडिले, उत्तमत्व नाही ओपिले. वा, म्हणून आमचा कमीपणा कमी करून तुम्ही आम्हाला उत्तमत्व दिलं असं नव्हे. काय सुंदर लिहिताय तो. सगळा परमार्थ कसा चाललाय बघितलं का? सगळ्या पापांचा उद्धार करण्याकरता. म्हणून ही तीर्थयात्रा काढल्यात. ही तीर्थबिर्थ कशा करता जायची? पाप धुण्याकरता. काय गंमत आहे हो. एवढ्या सगळ्यांचं पाप साठल्यानंतर घरी येताना तिथलं पाप अंगावर घेऊन येता. तुकारामांचं प्रमाण देऊ का? तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. काय म्हणतात? तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. म्हणून या ठिकाणी गुरुत्वे एवढा सांगू तेवढाची तारो निलगू, गुरु लघु जाणे तो पंगू तुझा करी. महाराज म्हणाले नेणे जे गुरु लघुत्व म्हणजे न देखी जे उत्तम निकृष्ट गुरुत्वे आत्वा इतुलेच स्वामी. इथे कमी जास्ती बघायचं काही कारण नाही आहे. म्हणून संत कोणालाही कमी जास्ती बघत नाहीत. हा श्रेष्ठ, हा चांगला हे बघितलं नाही म्हणून गोरोबा झाले, म्हणून सावतोबा झाले, म्हणून चोखोबा झाले. कळलं का? हे बघितलंच नाही श्रेष्ठ का कनिष्ठ. माहिती आहे का तुम्हाला? ही दृष्टीच नाही संतांच्या जवळ. चोखोबा, एकाने मला विचारलं तुम्हाला चोखोबाबद्दल काय म्हणायचं आहे? जेव्हा म्हटलं प्रत्येक मनुष्य चोखोबा होईल तेव्हा हे प्रश्न मिटतील. नाही कळलं? चोख प्रतितीचा चोखोबा. सगळ्यांना चोखोबा होणं गरजेचं आहे. तुमची प्रतिती चोख नाही म्हणून असं वाटतंय. बरोबर आहे ना? गाव कोसाचं काम करत असताना चोखोबाचा अंत झाला.
गाडले गेले त्याच्या खाली. देवाला कळलं, नामदेवराय दर्शनाला गेले. अरे म्हणले नामा, आपला चोखा गेला रे बाबा. देवाच्या डोळ्यात धार होती. नामदेवरायालाही वाईट वाटलं. म्हणले एक काम कर माझं. काय म्हणले देवा, सांगशील ते करीन. मंगळवेढ्याला जा आणि चोख्याची अस्थी घेऊन ये. ती हाडं घेऊन ये म्हणली त्याची, आपण आपल्यासमोर समाधी करू त्याची. ते म्हणले, मान खाली घालून उभे राहिले. अरे म्हणले नामा, तुझ्यात हालचाल का दिसत नाही? माझं बोलणं तुला कळलं नाही का? मी काय इंग्रजीमधून बोललो का? अरे जा आणि ती नामदेवरायाची हाडं घेऊन ये, आपलं चोखवारायाची हाडं घेऊन ये, जा. ते म्हणले काय आहे देवा, तुम्ही इथेच उभे राहता, गावात फिरत नाही, त्यामुळे तुम्हाला कळत नाही बाहेरची परिस्थिती काय आहे. तुम्ही इथे उभं राहून कटावर कर ठेवून तुम्हाला शिकवायला काय झालं? जरा गाव येऊन बघा, काय सांगताय तुम्ही? हां, चोखवाराची हाडं घेऊन या. हजारो माणसं मिलीत, त्यातून चोखवायचं हाड कसं कळणार? अरे म्हणले चोख्या, ज्या हाडातून विठ्ठल निघतो, आता तर म्हणले कहर केला, कहर झाला म्हणले देवा तुमचा अज्ञानाचा. बोल म्हणले नामा, तुला परवानगी आहे, माझा आहेच ना. ते म्हणले अहो रोज आम्ही गाव 10 ठिकाणी कीर्तन करतो, जिवंत हाडं विठ्ठल म्हणायला तयार नाहीत. आत्ता कळलं होय तुम्हाला, धन्यवाद. अहो जिवंत हाडं विठ्ठल म्हणायला तयार नाही, तर मेलेलं हाड कसं म्हणेल? ते म्हणले साधं सुद्धा हाड नाही, नामाचं हाड आहे म्हणून म्हणेल. म्हणून जा आणि ज्या हाडातून विठ्ठल ध्वनी निघतोय ते नामाचं हाड. म्हणून तुमच्या हाडातून विठ्ठल निघत असेल तर तुमचं हे हाड चोखच आहे. थोडक्यात आटपतो. गेले, बरंच फिरलं पण लागलं नाही. देवाने सुद्धा भलतीकडेच नेलं, जरा फिरल्याशिवाय जमायचं नाही. याला माझं बोलणं खोटंच वाटलं पाहिजे पहिल्यांदा. फिरतय वाटलं जा निघून. ते म्हणले तो बाबा काही तसा नाही, पुन्हा परत पाठवील. परत जाऊन पुन्हा प्रदक्षिणा घालण्यापेक्षा आत्ताच घालू म्हणून जिथे बरोबर फिरत आले न, हाड उचलल्यावर विठ्ठल 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 मटकन खाली बसले. त्या हाडाला जवळ घेतलं म्हणाले चोखोबाराया, सार 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 विठोबा. मग किती वेळा? म्हणून नीट लक्षात ठेवा, इथे दुरुक्त होत नाही, नाही तर 2 शब्द पुन्हा पुन्हा बोलणं हे पाप आहे असं ठरवलेलं आहे त्यांनी. आलं का लक्षात? कदाचित जो भेटला असेल सांगणार त्यांना तोत्रा भेटला असेल, त्यामुळे असेल तसं. कशाला पाप चिकटून देतील आणि कशाला पुण्य लावतील, धन्य आहेत. हे बघा ओळी सांगू, माझ्या जिव्हा द्विरुक्ती बोलता यम प्रहार वाजेल माथा, पण तेची हरी हरी म्हणता यम कापे. तेची राम राम म्हणता हरी बघता यम कापे. जिव्हा द्विरुक्ती बोलता यम प्रहार वाजेल माता. कायदा करून ठेवलाय, डबल उच्चार तोंडाने झाला का पाप. पण तेच राम राम म्हणता हरी बघता यम कापे. म्हणून नीट लक्षात ठेवा, कशाला काय पाप लावायचं आणि कशाला काय पाप लावायचं आपल्याला तर काही कळत नाही. आपल्याला तुम्ही म्हणाल तुम्हाला का कळत नाही? अहो दिवसातून एकदा तरी प्रभू आमचा पापा घेतो, पाप कुठे शिल्लक राहणार? माझा प्रभू वाटला की प्रभूने मुका घेतलाच बरं का. हां, मी प्रभू आहे म्हणणारे सगळे आहेत, पण प्रभू माझा आहे ही ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती आहे. देव माझा मी देवाचा, प्रभू माझा आहे मी प्रभूचा आहे, ऐसी सत्य सत्यवा देवाच्या. बघा बाप तर असतोच, माझे बाबा माझे बाबा. काय त्या बाबाला बरं वाटतं. आणि त्यात दुसरं जर जोडीला असलं तुझ्या नाही माझे. दुसऱ्याने माझं म्हटलं ना की तिसऱ्याला जोर येतो माझं म्हणायला, माझं म्हणायला. तितक्यात बाईसाहेब आतून आल्या, कार्ट्यानं तुमचे नाही माझे पहिले तेव्हा तुम्ही. नवरा म्हणला आता हे त्यांना का समजणार आहे का तुझं ब्रह्मज्ञान?
एवंच काय, एवंच हाच मुद्दा आहे महत्वाचा, की माझेपणा मोठा कौतुकाचा आहे. शेवटी नवरा म्हणाला, त्यानिमित्ताने हो का होईना आज माझा नवरा म्हणलीस हे बरं वाटलं. कारण असं तुझ्यावर म्हणण्याची कधी पाळी आलीच नाही. ते म्हणले तुम्ही निराळे नव्हतं म्हणून म्हणायचे पाळले, आता पोरांच्या मुळे म्हणणं राहिलं म्हणून त्या म्हणण्यातून विलास झाला. काय कळलं त्या बोलण्यातून काय झालं? हां, म्हणले ते जर म्हणले नसते, मी जर म्हणले नसते तर मगाचपासून चालेला 15 मिनिटाचा खेळ घडला असता का? तसं श्रीगुरु तुम्ही मी एक असताना तुम्ही माझं म्हणताय, हा खेळ आहे, हा आनंद आहे. त्या माझं म्हणण्यामध्ये फार बरं वाटतं. अहो, माझेपणाची प्रतीती फार कौतुकाची आहे. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. काय मी ते नेहमी सांगत असतो, किती वेळा ऐकलं असेल, परमार्थ करून नुसता उपयोग नाही, माझेपणाची प्रतीती प्रकट होणं याच्यात आनंद आहे. जिथपर्यंत माझेपणाची प्रतीती प्रकट होत नाही तिथपर्यंत आनंद नाही. बायको माझी, मुलगा माझा, घर माझं, चप्पल माझी. अहो, काय माझेपणाची प्रतीती आहे? अहो सारखं माझी ती चप्पल आहे, हा सॉरी. हा, माझेपणामध्ये म्हणजे वस्तू माझी म्हणण्यामध्ये जर एवढा आनंद आहे तर माझी आई काय आनंद, माझे बाबा काय आनंद. तसं माझी माऊली, माझी विठ्ठल माऊली, माझा विठ्ठल. इतरांनी विठ्ठलाचं वर्णन केलं आणि संतांनी त्याला माझेपणा जोडला. माझेपणा जोडल्याबरोबर निराळा आनंद प्रकट झाला. जेवी कापुराचा रवा तेवी तुझाच मी गा देवा. कार्य कारण भाव आलाच नाही कापुराचा रवा. आता कापराचा रवा आणि कापूर काय निराळा आहे का? बिलकुल नाही. कापराचा रवा म्हणजेच कापूर बरं का. साखरेचं कण म्हणजे साखर, काखपोतं म्हणजे साखर आणि कण म्हणजे साखर नव्हे, इथून तिथून साखरच. एवं तूच्या अवघा आनंदगण हे लपवून येणे आनंद खूण. म्हणून तूची आवडसी तुझं जाण तेची आम्ही. म्हणून तुझाच तुला आम्ही म्हटलं तू आवडलास याचा अर्थ काहीच नाही. तुझा तुला आवडला, आमचा आम्हाला आवडला. मन मंदिरा गजर भक्तीचा.